जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात जल जीवन मिशन योजनेच्या 2 ठेकेदारांनी थकीत बिलांसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। सुवर्णसिंग ठाकूर आणि सुभाष सोनावणे अशी आंदोलनकर्त्या ठेकेदारांची नावे आहेत। काम पूर्ण होऊन 2.5 वर्षे उलटली तरी शासनाकडून पैसे मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। सुवर्णसिंग यांचे 22 लाख तर सुभाष सोनावणे यांचे 14 लाख रुपयांचे बिल प्रलंबित आहे। जोपर्यंत हक्काचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा ठेकेदारांनी घेतलाय। या धक्कादायक आंदोलनामुळे खळबळ उडाली असून आमचे प्रतिनिधी जितेंद्र कोतवाल यांनी आंदोलकांच्या पत्नी मंदाकिनी ठाकूर आणि सुनंदा सोनवणे यांच्याशी बातचीत करून कौटुंबिक व्यथा जाणून घेतली आहे। पाहूयात। जल जीवन मिशनच्या अंतर्गत शासनाचे कुसुंबा गावामध्ये जलकुंभाचे उभारण्याचे काम घेण्यात आलेले आहे। या ठिकाणी ठेकेदाराच्या माध्यमातून केलेल्या कामाचा मोबदला गेल्या 2.5 वर्षांपासून मिळालेला नाही। त्यामुळे येथील काही कामगारांनी चक्क सिने स्टाईल म्हणजे शोले स्टाईल टाकीवर चढून त्या ठिकाणी आंदोलन करते। आपण मागे पाहू शकता की या टाकीवरती 2 जणांनी सिने स्टाईल त्या ठिकाणी उभे असल्याचे पाहायला मिळतं। या ठिकाणी त्यांची मागणी आहे की गेल्या 2.5 वर्षांपासून त्यांना केलेल्या कामाचा कुठलाही मोबदला मिळालेला नाही आहे। त्यामुळे शासनाकडे वेळोवेळी जाऊन त्यांना विनंती करून अर्ज वगैरे करून त्यांना कुठल्याही पद्धतीचा मोबदला अद्यापर्यंत मिळाला नाही। या संदर्भात त्यांनी शासनाकडे मुख्यमंत्री कार्यालयात देखील भेट घेऊन या संदर्भात त्यांनी मागणी केली, परंतु त्यांना अद्यापर्यंत या केलेल्या कामाचा अद्यापर्यंत कुठलाही मोबदला मिळालेला नाही आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी त्यांनी चक्क 5व्या मजल्यावरती जाऊन सिने स्टाईल आंदोलन करत असल्याचे पाहायला मिळत आहे। शासनाकडून त्यांना मदत मिळावी, मदतच्या ऐवजी जे केलेलं काम आहे ते कामाचा मोबदला त्यांना मिळावा यासाठी त्यांनी चक्क टाकीवर चढून सिने स्टाईल आंदोलन करण्याचा करत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की त्यांचे नातेवाईक देखील या ठिकाणी उभे आहेत। त्यामुळे शासनाकडून जो ठेकेचा पैसा आहे तो मिळावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी काही त्यांचे नातेवाईक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी तुमचे पती पाण्या टाकीवर चढलेले आहेत, काय मागणी नेमकी त्यांची? ते मागणी हे की यांचा हिशोब मिळा आहे, जेवढे पैसे अटकलेले हिशोब द्यायला पाहिजे त्यांनी आणि 1-1 रुपया द्यायला पाहिजे। तुमची काय म्हणजे किती पैसे अटकलेले आहेत? 22 लाख रुपये अटकलेले सर। किती वर्षापासून अटकले? 2.5 वर्ष झाले त्यांचं काम बंद आहे। त्यांना 2.5 वर्ष झाले चक्रा मारताय सर ते की नाही आमचे पैसे द्या, निदान आमचे हिशोब तरी द्या तुम्ही, काय हिशोब आहे काय नाही, आम्हाला पैसे द्या म्हणून। ते 3-4 मुख्यमंत्रीकडे पण जाऊन आले, सगळे लेटर टाकून आले, सगळा एवढा पुट्टा आहे सर त्यांच्याजवळ। मी आजपर्यंत त्यांना चमाडून आली की नाही होईन पण कष्टाचं आहे सर, कसं काय बुडवणार आहे तुम्हीच विचार करा। आज आमच्या घरात म्हातारी आजी 100 वर्षाची, ते रोज चक्रा मारते भुसावळला बियाणी ऑफिसमध्ये रोज। बिलकुल शनिवारी सुद्धा मी गेलेली होती पण ते काही हे करताना हा उद्या असेच करताय। ठेकेदार कुठले आणि काय नाव आहे त्यांचं? मनोज बियाणी भुसावळचे। बरं, तुमची आता काय मागणी नेमकी? आमचा हिशोब द्यावा आणि 22 लाख 20 लाख तेवढे इमानदारीने त्यांना द्यायला पाहिजे। आपण पाहू शकतो की आपण त्यांचे दुसरे देखील सदस्य आहेत। काही काय सांगाल, काय मागणी आहे, काय घटना आहे, नेमकं किती पैसे अटकले, कोण आमचे 20 ला मी सुभाष सोनाण्यांची बाई बोलते आहे। त्यांचं आमचे पैसे मनोज बियाणीनं 20 लाख रुपये देऊन द्यावे, आमची हेच मागणी आहे। आम्ही लय थकले, आता 2.5 वर्षापासून थकून राहिले दादा। आमचा घरचं दार होई गेलं, आम्ही इथं जळगाव सोडून आम्ही जंगलामध्ये राहतो पैशांवाल्यांसाठी। तुमच्या डोळ्यात पाणी मावशी? काय करणार दादा, पर्याय नाही आम्हाला, कोणत्याच गोष्टीचा पर्याय नाही। कोणाकडे मागणी केली होती या संदर्भात पैशांची? मी लय जणांकडे मागणी केली, नातेवाईकांकडे काय करली, बहिणीकडून 50,000 रुपये आणले, ते सगळं मी मजुरांना वाटले। भावाकडून घेतल्या 50-12च्या 12.5च्या पाटल्या, त्या सगळ्यात मोडून पैसे दिले ना। आता सगळ्यात 5 रोज सगळ्यात झाले नाही, पायातले जोडे सगळ्यात मोडून मी पैसे मजुरांना दिले, कधी लोक द्यायचे। तर आपण अशा पद्धतीने पाहू शकता की या ठिकाणी शासनाने दिलेले काम हे पूर्णपणे केलेलं असताना देखील गेल्या 2.5 वर्षांपासून त्यांचे रखडलेले 20 ते 22 लाख रुपये अजून ठेकेदाराकडच्या मार्फत मिळालेले नाही आहे। त्यामुळे शासनाने जे उर्वरित रक्कम आहे ती आम्हाला परत द्यावी, जेणेकरून आम्ही जे दुसऱ्यांकडून घेतलेले कर्ज आहे ते फेडता येईल। दरम्यान आता प्रशासन याकडे नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव।